आत्ताशी सगळ्यात मोठी बातमी म्हणजे नववर्षाला भाजपचे एक नेते आहेत, माजी खासदार आहेत, ते खूप खुश झालेले आहेत आणि त्याचं कारण देखील तसंच आहे. कारण की त्यांच्या मुलाला जे वॉर्ड दिलं होतं, जो प्रभाग दिला होता, त्यामधून त्यांची जवळपास उमेदवारी विजयी अशी निश्चित होऊ लागलेली आहे. आणि त्याचं कारण म्हणजे ठाकरे बंधूंमध्ये, युतीमध्ये जिकडे ज्या पक्षाला हा वॉर्ड सोडण्यात आलेला त्यांच्या नेत्याकडून एक छोटीशी चूक झाली. छोटीशी चूक होती, मात्र आता ती खूप भारीला पडते या युतीमध्ये. ती चूक काय आहे हे मी तुम्हाला सांगतोच, मात्र ते भाजपचे नेते कोण आहेत, त्यांच्या मुलाला तो वॉर्ड कसा विजयी निश्चित होतोय हे मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. आणि याशिवाय प्रभाग क्रमांक 1 मधली महत्त्वाची अपडेट जी आहे ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे. तर मंडळी, मगाशी मी ज्या भाजप नेत्याचा उल्लेख केला तो नेता म्हणजे भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या. आता किरीट सोमय्या यांचा मुलगा जो आहे नील सोमय्या, हा देखील दुसऱ्यांदा नगरसेवकच्या निवडणुकीसाठी उभा आहे. आणि यावेळेला ते भाजपच्या वॉर्ड क्रमांक 107 मधून त्यांनी अर्ज भरलेला आणि यावेळेला ते जवळपास विजयी निश्चित होत आहेत. कारण की या परिसरामध्ये एक जी घटना घडलेली आहे ती मी पुढे सांगतो, मात्र त्या अगोदर आपण जे किरीट सोमय्या यांनी ट्विट केले ते मी तुम्हाला अगोदर वाचून दाखवतो. इंग्लिशमधलं हे ट्विट आहे, तुम्हाला स्क्रीनवरती देखील आता दिसेल. बीएमसी इलेक्शन नील सोमय्या वॉर्ड 107 इन मुलुंड. आणि असं लिहून त्यांनी काही 4-5 पक्षांची नावं लिहिली आहेत. त्याच्यामध्ये पहिल्या पक्षाचं नाव लिहिलंय शिवसेना UBT, दुसरं लिहिलंय राज ठाकरे यांची महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांचा पक्ष, तिसऱ्यावरती आहे शरद पवार यांची राष्ट्रवादीचा पक्षाचा उल्लेख केलेला आहे आणि चौथ्यामध्ये राहुल गांधी यांच्या काँग्रेसचा उल्लेख केलेला आहे. आणि त्यांनी या 4ही पक्षांचा उल्लेख करून पुढे लिहिलंय हॅव नॉट पुट अप कॅन्डिडेट्स. म्हणजे त्यांनी या 4ही पक्षांनी त्यांचे उमेदवारीकडे दिलेले नाहीयेत आणि त्यामुळे शेवटी त्यांनी लिहिलंय गॉड इज ग्रेट. आता याच कारणामुळे जे किरीट सोमय्या आहेत ते खूप खुश झालेले आहेत. कारण की जे तगडे पक्ष आहेत, जे विरोध दर्शवू शकले असते या निवडणुकीदरम्यान आणि नील सोमय्या यांचं जो एक काय म्हणतात लढत जी आहे ती कठोर करू शकले असते, कठीण करू शकले असते, तीच पक्षांनी त्याच पक्षांच्या उमेदवारांचे अर्ज जे आहे ते इथे दिसत नाहीयेत. त्यामुळे गॉड इज ग्रेट असं म्हणून त्यांनी ट्विट लिहिलेलं आहे. आता हे कसं झालं ते मी तुम्हाला सांगतो. त्या अगोदर 2017ची एक पार्श्वभूमी सांगतो. 2017ला नील सोमय्या हे 108 वॉर्डमधून जिंकले होते. हा 108 वॉर्ड जो आहे आता त्यांनी 160 मधून अर्ज भरलेला आहे. अगोदर ते 108 मध्ये अर्ज भरलेला त्यांनी आणि तेव्हा ते 9000 मतांनी जिंकले होते. आणि हे दोन्ही वॉर्ड जे आहेत ते मुलुंड वेस्टमध्येच आहेत, एकमेकांच्या आजूबाजूच्या परिसरातलेच वॉर्ड आहेत. त्यामुळे आता देखील 107 मध्ये जवळपास हा विजय निश्चित होत आहे असं म्हटलं गेलं. कारण की या परिसरामध्ये गुजराती मारवाडी समाजाची लोकसंख्या जी आहे ती मोठ्या प्रमाणात वसलेली आहे आणि त्यांची मतं जी आहेत ती भाजपलाच जातात असं म्हटलं जातं. आणि मुलुंड त्यामुळे भाजपचा बालेकिल्ला असल्यामुळे आता हा वॉर्ड आहे तो जवळपास किरीट सोमय्या यांच्या मुलाच्या खिशात असल्यासारखं म्हटलं जातं. आता हे का म्हटलं जातंय तर ठाकरे बंधूंच्या युतीमध्ये हा 107 नंबरचा जो वॉर्ड आहे तो सुटलेला शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला. मोठी घमासाण झाली, तुम्हाला माहिती आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीने मोठी घमासाण केली, आम्हाला खूप कमी सीट्स मिळत आहेत, यामुळे त्यांनी नाराजी दर्शवलेली. त्यामध्ये त्यांच्या जे अध्यक्ष आहेत, मुंबईचे अध्यक्ष राष्ट्रवादीच्या, ते भाजपच्या पक्षात त्यांनी प्रवेश केला आणि असं सगळं झालेलं. मात्र आता जे जागा ठाकरे बंधूंनी दिल्या त्यामध्ये देखील राष्ट्रवादीला ही जागा स्वतःकडे ठेवता आली नाही, निवडणुकीपर्यंत ठेवता आली नाही. महत्त्वाचं म्हणजे हंसराज दनानी हे तिकडचे शरद पवार गटाचे उमेदवार होते आणि त्यांनी काय केलं, उमेदवारी अर्जासोबत प्रतिज्ञापत्र जोडलं नाही. आता हे प्रतिज्ञापत्र जोडलं नसल्याने आयोगाने त्यांचा अर्जच बाद केलेला आहे. महत्त्वाचं म्हणजे ही जी घटना घडलेली आहे त्यामुळे खूप मोठा इम्पॅक्ट झालेला आहे. आता या ठिकाणी वंचित बहुजन आघाडी यांचा पक्ष आहे फक्त आणि त्याशिवाय 9 अपक्ष उमेदवार जे आहेत ते रिंगणात असणार आहेत. आता वंचित बहुजन आघाडी आणि 9 अपक्ष उमेदवार हे किती मत घेणार आणि त्या कंपेअर जर आपण करतोय त्या 4 पक्षांना, 4 तगडे पक्षांना, जे स्वतः किरीट सोमय्या यांनी त्यांच्या ट्विटमध्ये उल्लेख केलेला आहे, त्या 4 तगडे पक्षांना जर आपण कंपेअर करतोय तर किती मोठा सेटबॅक जो आहे तो या युतीमध्ये बसलेला आहे, त्यांचा किती मागे गेलेला आहे या वॉर्डमध्ये हे सगळे पक्ष, हे आपल्याला दिसतं. आणि त्यामुळे भाजपचा जो आहे तो जवळपास विजय हा निश्चित झाला असल्याचं म्हटलं जातंय. आता पुढे काय होतं हे पाहावं लागेल. म्हटलं जातं ठाकरे बंधू जे आहेत ते या अपक्षांपैकी जे 9 अपक्ष आहेत त्यांपैकी एकाला पाठिंबा देऊ शकतात असं देखील म्हटलं जातं. आता विषय झाला या वॉर्डचा विषय आपण जाणून घेतला. मात्र एक मगाशी मी तुम्हाला सांगितलं की वॉर्ड क्रमांक 2ची जी अपडेट आहे ती देखील मी तुम्हाला सांगतो. यामध्ये तेजस्वी घुसाळकर जे आहेत भाजपच्या बाजूने, त्यांनी नुकताच भाजपमध्ये पक्षप्रवेश केलाय, ते इथून निवडणूक लढतायत आणि त्यांच्या विरोधात ठाकरेंच्या उमेदवार आहेत, नवख्या उमेदवार आहेत आणि नवा चेहरा आहे. त्यामुळे धनश्री कोलघे या जे आहेत तेजस्वी घुसाळकरांच्या विरुद्ध लढणार आहेत. आता विश्लेषकांच्या मते ही लढत जी
आहे ती कोणत्या मुद्द्यावर होऊ शकते, तर निष्ठावंत विरुद्ध गद्दार असा जो विषय आहे तो इथे उमेदवार मांडू शकतात. याशिवाय टीव्हीवरील चेहरा विरुद्ध रस्त्यावरील काम, बाहेरचा चेहरा विरुद्ध स्थानिक उमेदवार, अशा प्रकारे ही लढत जी आहे विषयांवरती लढली जाऊ शकते. स्वतः धनश्री कोल्हे यांनी देखील माध्यमांना बोलताना अशाच प्रकारचं एक वक्तव्य केलं असल्याचं देखील म्हटलं जातंय. आता ही लढत जेव्हा होईल तेव्हा हा जो बाहेरचा चेहरा विरुद्ध स्थानिक उमेदवार हा जो मुद्दा आहे तो का मांडला जातोय, कारण की अगोदर तेजस्वी घोसाळकरांचा प्रभाग क्रमांक 1 होता, मात्र आता तो भाजपकडे आल्यानंतर त्यांना 2 हा जो आहे वॉर्ड क्रमांक तो मिळणार आहे. प्रभाग क्रमांक 1 जो आहे तो आरक्षित असल्यामुळे तिकडून लढता येत नसल्याने तेजस्वी घोसाळकर हे वॉर्ड क्रमांक 2 मधून लढतायत आणि त्यांच्या विरुद्ध आता असणार आहे धनश्री कोल्हे. आता हे धनश्री कोल्हे कोण आहेत, तर म्हटलं जातं की युवा सेना कार्यकारिणी सदस्य होत्या त्या आणि त्यानंतर त्यांनी शिवसेना कार्यकर्ती म्हणून खूप तिकडे काम केलेलं आहे आणि निष्ठावंत असल्यामुळे त्यांना ही उमेदवारी ठाकरेंकडून मिळाली असल्याचं म्हटलं जातं. आता यामध्ये महत्त्वाचा फॅक्टर हा देखील आहे, विनोद भोसाळकर जे तेजस्वी यांची सासरे आहेत ते कोल्हे यांना मदत करणार आहेत, पाठिंबा देणार आहेत, प्रचार करणार आहेत त्यांचा. कोल्हे यांनी म्हटलं की जेव्हा तेजस्वी हे भाजपमध्ये प्रवेश करत होत्या तेव्हा त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, सासऱ्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, विनोद जे आहेत भोसाळकर त्यांच्या डोळ्यांमध्ये अश्रू होते, त्यामुळे धनश्री कोल्हे यांना त्यांचा पाठिंबा आहे असं ते म्हणतायत. आणि तेजस्वी यांच्याबद्दल सांगायचं झालं तर आपल्या सर्वांना माहिती आहे 2017 त्यांनी प्रभाग क्रमांक 1 मधून विजय मिळवला होता आणि अभिषेक घोसाळकर ज्यांची निर्गुण हत्या झाली 2024 त्यांच्याच या पत्नी आहेत. आणि पुढे जाऊन जेव्हा अगोदर अभिषेक यांच्याकडे एक मुंबई बँकेचं संचालक पद होतं, त्यानंतर आता दरेकर यांनी जेव्हा त्यांची निर्गुण हत्या झाली त्यानंतर मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकमध्ये संचालक पद जे आहे ते तेजस्वी यांना दिलेलं आहे आणि तेव्हापासून चर्चा होती की ते भाजपमध्ये पक्षप्रवेश करतील आणि ते तसंच पुढे जाऊन झालंय. आता अशा प्रकारची जी लढत आहे ती मुंबईमध्ये वेगवेगळ्या अपडेट्स आम्हाला मिळत आहेत. नील सोमय्या यांचा कसा विजय होण्यापर्यंत एक बाजू जी आहे किंवा स्टेप जी आहे ते पुढे गेल्यात ते तुम्हाला सांगितलंच. मात्र आता पुढे अजून कशा लढत होणार आहेत, कुठे लढत जवळजवळ संपल्यात जमा आहे हे आम्ही तुम्हाला सांगतोय. त्यामुळे आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही माहिती कशी वाटली ते देखील आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.